मित्रांनो, नीट पहा माझ्या हातातील या पांढऱ्या खड्याकडे. हा हिरा नाही कोणताही महागडी वस्तू नाही. ही आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात सहज मिळणारी अवघ्या 5 रुपयांची तुरटी. पण तुम्हाला माहीत आहे का, हा साधा दिसणारा खडा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्या एका रात्रीत मुळासकट उपटून फेकू शकतो. आजचा हा व्हिडिओ सामान्य व्हिडिओ नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ क्लिक केला आहे तर समजून जा की तुमच्या आयुष्यातील वाईट दिवस संपण्याची वेळ आली आहे. आज मी तुम्हाला तुरटीचे असे एक महारहस्य सांगणार आहे जे आजपर्यंत इंटरनेटवर कोणीही तुम्हाला सांगितले नसेल. असे रहस्य जे जाणून घेतल्यानंतर लग्न न ठरणाऱ्यात येणारे अडथळे दूर होतील. सरकारी नोकरीचे दरवाजे उघडतील. डोक्यावर असलेले लाखो करोडांचे कर्जाचे डोंगर एका झटक्यात उतरू लागेल आणि तुमचे जे शत्रू आहेत आज तुमच्या पाठीमागे जे कारस्थाने करत आहेत तेच शत्रू उद्या तुमच्या समोर येऊन गुडघे टेकतील. पण थांबा, हा उपाय इतका सोपा नाही. तुरटीचा वापर प्रत्येक जण करतो, पण 99% लोक एक अशी भयंकर चूक करतात ज्यामुळे त्यांना कोणताही फायदा होत नाही. उलट चुकीच्या पद्धतीने केलेली ही गोष्ट कधीकधी नुकसानही करू शकते. आज आपण या 10 मिनिटाच्या महा व्हिडिओमध्ये शास्त्रीय, आध्यात्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून तुरटीचे ते गुपित उघड करणार आहोत. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी अशा एक गूढ जागेबद्दल सांगणार आहे जिथं हा तुरटीचा खडा ठेवताच तुमच्या नशिबाचे बंद डाळे उघडेल. व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच धोकादायक असतो. चला या महारहस्याचे प्रवास सुरू करूया. नकारात्मक ऊर्जा आणि मानवी जीवन. मित्रांनो, उपायांकडे वळण्यापूर्वी आपण हे समजून घेतले पाहिजे की माणसाच्या आयुष्यात अचानक अडचणी का येतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की सर्व काही नीट चाललेले असताना अचानक व्यवसायात तोटा का होतो? वर्षानुवर्ष प्रेम असलेल्या घरात अचानक रोज भांडणे का सुरू होतात? मुला-मुलींचे विवाह अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन का मोडतात? याचे उत्तर विज्ञान आणि आपल्या प्राचीन शास्त्रात दडलेले आहे. ते म्हणजे नकारात्मक ऊर्जा आणि नजरदोष. ज्याप्रमाणे आपल्याला डोळ्यांनी हवा दिसत नाही पण ती असते, ज्याप्रमाणे आपल्याला रेडिओ लहरी दिसत नाहीत पण गाणे वाजते, अगदी त्याचप्रमाणे आपल्या सभोवतालीला 2 प्रकारच्या ऊर्जा कार्यरत असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. जेव्हा तुमच्या घरातील किंवा तुमच्या शरीराची नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा तुमचे ग्रह कितीही चांगले असले तरी तुम्हाला यश मिळत नाही. तुम्ही खूप हुशार आहात, स्पर्धा परीक्षेचा अहोरात्र अभ्यास करताय, पण परीक्षेच्या दिवशीच तब्येत बिघडते किंवा अगदी 1 मार्काने सरकारी नोकरी हुकते. हे कशामुळे होते? ही तीच नकारात्मक ऊर्जा आहे जी तुमच्या नशिबाच्या आड भिंत बनून उभी राहते. आता प्रश्न येतो की यामध्ये तुरटी काय काम करते? विज्ञानाच्या भाषेत तुरटीला ॲल्युमिनियम सल्फाइड म्हणतात. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की तुरटीमध्ये पाणी शुद्ध करण्याचे गुणधर्म असतात. ती पाण्यात टाकली की सर्व कचरा खाली बसतो. आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी हे ओळखले होते की जी वस्तू भौतिक जगातील कचरा साफ करू शकते तीच वस्तू सूक्ष्म जगातील नकारात्मक ऊर्जेचा कचरा देखील साफ करू शकते. तुरटीमध्ये नकारात्मक लहरींना स्वतःकडे खेचून घेण्याची आणि त्यांना शोषून घेण्याची अद्भुत चुंबकीय शक्ती असते. जेव्हा तुम्ही तुरटीचा योग्य वापर करता तेव्हा ती तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती, नजरदोष आणि वास्तुदोष स्पंजसारखी शोषून घेते आणि वातावरण शुद्ध करते. जीवन, संघर्ष आणि नोकरी, कर्ज आणि लग्न. चला आता आपण त्या 3 मुख्य समस्याबद्दल बोलूया ज्या आजच्या काळात प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला छळत आहेत. पहिली समस्या, विवाह जुळण्यातील अडथळे. आजकाल अनेक पालकांची एकच तक्रार असते. मुलगा किंवा मुलगी सुशिक्षित आहे, कमावती आहे, दिसायला चांगली आहे, पण लग्नच ठरत नाहीये. कुठे पत्रिका जुळत नाही तर कुठे बोलणीहून समोरून फोन येत नाही. अनेकांचे वय निघून चाललेले आहे ज्यामुळे समाजात मानसिक त्रास सहन करावा लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडलीत राहू, केतू आणि शनीचा दोष असतो किंवा विवाहाच्या स्थानावर नकारात्मक ग्रहांची दृष्टी असते तेव्हा असे घडते. पण यावर तुरटी कशी काम करते बरं, हे आपण पुढे पाहणार आहोत. दुसरी समस्या, सरकारी नोकरी आणि करिअरमधील अपयश. आज लाखो तरुणी सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत आहेत. वर्षानुवर्ष पुण्यात, मुंबईत किंवा गावाकडे अभ्यासिकांमध्ये घालवत आहेत, पण नशीब साथ देत नाही. खाजगी नोकरीतही प्रचंड राजकारण होते ज्यामुळे बढती मिळत नाही. बॉस तुमच्या कामाचे क्रेडिट दुसऱ्यालाच देतो. रात्रंदिवस राबूनही हातात शून्य उरते. तिसरी आणि सर्वात भयंकर समस्या, कर्जाचा विळखा. पैसा येतो पण टिकत नाही. हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल. काही लोकांच्या बाबतीत तर असे होते की एका कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी दुसरे कर्ज काढावे लागते. हळूहळू माणूस व्याजाच्या गर्तेत असा अडकतो की त्याला बाहेर पडण्याचा रस्ताच दिसत नाही. घरातील सुख शांती हरवून जाते. रात्रीची झोप उडते.
मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यातही यापैकी एखादी समस्या असेल तर आता काळजी करू नका, कारण आता आपण त्या भागाकडे वळत आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. आता मी तुम्हाला सांगणार आहे ते 3 उपाय जे तुमच्या सर्व समस्यांच्या काळ बनतील. भाग 4, 3 चमत्कारिक उपाय. आता आपले मन शांत करा, एका जागी स्थिर व्हा आणि हे 3 उपाय नीट समजून घ्या. शक्य असल्यास एका डायरीवर लिहून घ्या, कारण यातील एकही पायरी चुकली नाही पाहिजे. उपाय 1, विवाहाचे मार्ग मोकळे करण्यासाठी. जर तुमच्या आणि तुमच्या मुलामुलींच्या विवाहात सतत अडचणी येत असतील, अनेक प्रयत्न करूनही विवाह जुळत नसेल, तर हा उपाय तुमच्यासाठी मौलाचा दगड ठरेल. कधी करावा हा उपाय? तुम्हाला कोणत्याही गुरुवारी, शुक्रवारी किंवा शुक्रवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे. साहित्य काय काय घ्यायचं? तुरटीचा एक मध्यम आकाराचा तुकडा, साधारणपणे तुमच्या हाताच्या अंगठ्या एवढा. एक स्वच्छ पिवळा किंवा लाल रंगाची सुती कापडा आणि थोडेसे गंगाजल. कृती कशी करायची, म्हणजे हा उपाय कसा करायचा नक्की ध्यान देऊन ऐका आणि एका कागदावर लिहून घ्या. सर्वात आधी संध्याकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. तुमच्या देवघरात बसून देवासमोर दिवा लावा. तुरटीच्या तुकड्यावर गंगाजलचे काही थेंब शिंपडून तो शुद्ध करून घ्या. आता तो तुकडा त्या पिवळ्या किंवा लाल कपड्यात ठेवा आणि त्याची एक लहान पोटली म्हणजे गाठ बांधा. ही पोटली तुमच्या उजव्या हातात धरून डोळे बंद करून तुमच्या इष्टदेवाचे किंवा कुलदेवतेचे स्मरण करा आणि लग्न लवकर जुळण्यासाठी प्रार्थना करा. आता ही पोटली ज्या व्यक्तीचे लग्न ठरत नाहीये तिच्या बेडखाली किंवा उशीच्या खाली किंवा गादीच्या खाली अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरच्या कोणाचीही नजर पडणार नाही. हा खडा तिथे सलग 11 दिवस राहू द्यायचा आहे. या 11 दिवसात त्या खोलीत कोणतीही अपवित्र गोष्ट होणार नाही याची काळजी घ्या. 11व्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यावर कोणाशीही न बोलता ती पोटली तिथून काढा आणि घराजवळील कोणत्याही वाहत्या पाण्यात, नदी किंवा ओढा विसर्जित करा. जर वाहते पाणी नसेल तर ती पोटली एखाद्या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मातीत गाडून टाका आणि मागे न पाहता घरी परत या. हा उपाय केल्यावर अवघ्या काही आठवड्यातच विवाहाचे रखडलेले योग अत्यंत वेगाने जुळून येतील. हा चमत्कार तुम्ही स्वतः अनुभवाल. आता आहे उपाय नंबर 2, कर्जमुक्ती आणि सरकारी नोकरीसाठी. शनिवारचे गुपित. आता वळूया दुसऱ्या आणि उपायाकडे. जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहात किंवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करून थकला आहात तर हा उपाय तुमच्यासाठी संजीवनी ठरेल. हा उपाय ज्योतिषशास्त्रातील शनी आणि राहूच्या दोषांचे निवारण करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. कधी करावा? हा उपाय कधी करायचा हे ते सांगते. हा उपाय फक्त आणि फक्त शनिवारी रात्री 9 ते 12च्या दरम्यान करायचा आहे. साहित्य काय काय लागणार? तुरटीचा एक मोठा खडा, एक काळा धागा किंवा काळा कपडा आणि मोहरीचे तेल. तर कृती कशी करायची ते पाहूया. शनिवारी रात्री घरातील सर्व कामे आटोपल्यानंतर एका शांत जागी बसा. तुरटीचा खडा हातात घ्या आणि त्यावर मोहरीच्या तेलाचा एक लहान टिळा म्हणजे टिळक असं लावा. आता जर तुमच्यावर कर्ज असेल तर ते कर्ज लवकरात लवकर फिटावे अशी तीव्र इच्छा मनात आणा. जर सरकारी नोकरी हवी असेल तर त्या परीक्षेचे किंवा पदाचे नाव मनात घ्या. आता अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हा तुरटीचा खडा तुमच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एकूण 7 वेळा ओवळा म्हणजे फिरवा. ओवळताना मनात ओम शन शनैश्चरम नम या मंत्राचा जप करा. ओवळून झाल्यानंतर हा खडा त्या काळ्या कपड्यात बांधा. आता ती गुप्त जागा जिथे हा खडा ठेवायचा आहे, हा काळ्या कपड्यातील खडा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य कोपऱ्यात ठेवायचा आहे. वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशा ही राहूची दिशा मानली जाते आणि हीच दिशा कर्ज आणि स्थैर्यासाठी कारणीभूत असते. हा खडा तिथे एक रात्रीसाठी ठेवा. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून कोणाशीही एक शब्दही न बोलता तो खडा घराबाहेर घेऊन जा. एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा कचऱ्याच्या ठिकाणी तो खडा फेकून द्या किंवा कापूर ठेवून तो खडा जाळून टाका. जशी जशी ती तुरटी जळेल किंवा नष्ट होईल तसे तसे तुमचे कर्ज विरघळून जाईल आणि नोकरीचे नवे मार्ग मोकळे होतील. तिसरा आणि शेवटचा मोठा उपाय तुम्हाला सांगणार आहे. शत्रूंचा नाश आणि मुख्य दरवाजाचे महारहस्य. मित्रांनो, आपण आलो आहेत या व्हिडिओच्या सर्वात मुख्य आणि शेवटच्या भागाकडे. हा तिसरा उपाय इतका शक्तिशाली आहे की हा केल्यावर तुमचे गुप्त शत्रू जे तुमच्या पाठीमागे तुमच्यावर तंत्र मंत्र करत आहेत, घरात कलह निर्माण करत आहेत, ते तुमच्या समोर येऊन गुडघे टेकतील. हा उपाय तुमच्या घराचे एक
अबध्य किल्ल्यात रूपांतर करेल. आपल्याला माहीत नसेल पण आपल्या घरात येणारी 90% नकारात्मक ऊर्जा ही घराच्या मुख्य दरवाजातून येत असते. जेव्हा कोणी वाईट नजरेचा माणूस आपल्या घरात येतो तेव्हा त्याची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात सोडून जातो. म्हणूनच मुख्य दरवाजाचे रक्षण करणे सर्वात महत्त्वाचे आहे. कधी करावा हा उपाय? तर चला तर सांगते तुम्हाला हा उपाय कसा करायचा आणि कधी करायचा. तर हा उपाय मंगळवारी किंवा शनिवारी सकाळी करायचा आहे. तर साहित्य काय काय लागणार? तुरटीचा एक मोठा स्वच्छ आणि न तुटलेला खडा साधारण अर्धा किलो वजनाचा आणि एक लाल रंगाचा रेशमी किंवा सुती कपडा. दुसरं मंगळवारी. तर आता ही कृती करायची कशी, म्हणजे आता आपल्याला हा उपाय करायचा कसा ते पूर्ण सविस्तर सांगणार आहे. नक्की लक्षपूर्वक ऐका. त्याआधी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि चांगला फायदा होण्यासाठी माझ्यावरची इडापिडा जाऊ दे असं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर चला तर मी आता तुम्हाला उपाय कसा करायचा ते सांगते. मंगळवारी सकाळी आंघोळ करून लाल कपड्यात तो तुरटीचा मोठा खडा ठेवा. त्यावर थोडे कुंकू आणि अक्षता वाहा. आता या कपड्याची छान गाठ बांधून त्याची एक पोटली तयार करा. आता ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या अगदी मधोमध वरच्या बाजूला म्हणजे चौकटीवर आतून किंवा बाहेरून अशी लटकवा, जेणेकरून घरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून नकारात्मक ऊर्जा ही तुरटी शोषून घेईल. याचा काय परिणाम होईल? तर हा खडा लटकवताच तुमच्या घरात एक अशी सुरक्षा भिंत तयार होईल जिला जगातील कोणतीही वाईट शक्ती, नजर दोष किंवा करणी भेदून आत येऊ शकणार नाही. जे शत्रू तुम्हाला कोर्ट कचेरीत किंवा व्यवसायात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या सर्व चाली उलटतील. तुमच्या घरात पैशाची आवक वाढेल आणि सुख समृद्धी नांदेल. उपसंहार आणि अंतिम चेतावणी. तर मित्रांनो, हे होते तुरटीचे 3 महाउपाय जे तुमचे नशीब पालटून लावू शकतात. पण जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. विश्वास. कोणताही उपाय करताना मनात शंका किंवा अविश्वास नसावा. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने हे उपाय केले तर ब्रह्मांड तुम्हाला त्याचे फळ नक्कीच देईल. तसेच हे उपाय आपल्याला कष्टाला पर्याय नाहीत. कष्ट करत राहा आणि सोबतीला या उपायांची जोड द्या. मग पहा चमत्कार कसा घडतो ते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? या 3 उपायांपैकी तुम्ही कोणता उपाय सर्वात आधी करणार आहात आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तेही विचारा. आम्ही प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही प्रचंड संशोधन केले आहे. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमची गरजू मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांचंही भले होईल. आणि अशाच अत्यंत दुर्मिळ आणि शास्त्रीय माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. चला भेटूयात अशाच एक नवीन रहस्यमय आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद. आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत